नमस्कार, माझं नाव आहे मनीषा दत्तात्रय सोमवंशी आणि आमचं गाव आहे मड्डी सलगरा आणि माझ्या गटाचं नाव आहे भूमी आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे झाशीची राणी। त्या ग्रामसंघाची मी कोषाध्यक्ष व भूमी या गटाची मी अध्यक्ष आहे आणि आमचं प्रोडक्ट्स आहे बाजरीच्या वाळ्या भाकरी आणि ज्वारीच्या वाळ्या भाकरी, तांदळाचे पापड, उडीद पापड व शेंगाची चटणी आणि आमच्या ह्याचं स्पेशल आहे भरली वांग आणि आम्ही भरून आपलं गावरान पद्धतीनं वांग देतो, त्यामध्ये आपले गावरानच मसाले आहेत आणि आमच्या गटामध्ये एकूण आम्ही 7 महिला आहोत आणि आमच्या 7 महिला आम्हाला महिन्याला आमचं वार्षिक उत्पन्न आमचं उलाढाल होती 7 ते 8 लाखापर्यंत आणि आमच्या महिलांना आम्हाला महिन्याला भेटतो आम्हाला काहीतरी 5 ते 4 हजारापर्यंत आम्हाला आमचं इन्कम होतं, जेणेकरून शेतात जाऊन उन्हात राबण्यापेक्षा घरात सावलीला बसून जे रोजचं आपलं काम आहे ते घरात बसून चुलीवर करणं, सावलीत बसून आम्हाला 4 ते 5 हजाराचा आमचा फायदा होतो। इतर जे महिला आहेत त्यांना काय आव्हान असेल तुमचं? इतर महिलांना काय आव्हान असेल? इतर महिलांना म्हणते की तुम्ही शेतात ही काम करा, पण एखाद्या वेळेस आपण शेती करतो, बरोबर आहे, शेती करा, पण जेणेकरून जे महिला घरात आहेत बसलेल्या त्यांना मी खास करून आवाहन करते की त्यांनी बाहेर जाऊन नवीन प्रोडक्ट मला हे येत नाही ते येत नाही म्हणण्यापेक्षा आपण जे रोजचं आपल्या संसारामध्ये जे करतो भाजी भाकरी तेच करून तुम्ही बाहेर जर येऊन केलात तर तुमच्या घराला तुमचे 4 पैसेही मिळतील आणि जेणेकरून तुमची फक्त घरात 0 किंमत राहील। ते तुम्ही बाहेर येऊन जर केलं तर तुमचं थोडंफार तुम्हाला नॉलेज पण मिळेल आणि तुमची किंमतही वाढेल, जेणेकरून जसं महिलांना फक्त चूल आणि मूल आहे तसं करण्यापेक्षा तेच आहे, दुसरं काही करायचं नाही। आपली जे आपण घरात भाजी भाकर करतो तेच भाजी भाकर करायचंय, असंही करा। हे उद्योग करण्याअगोदर तुम्ही दुसरं काय करत होता? मी काहीच करत नव्हते, ह्याच्या अगोदर मी फक्त घरातच बसून होते, मग नंतर हळूहळू शेजारचे म्हणजे असं माझे मिस्टर ग्रामपंचायतमध्ये कामाला होते, त्यांचे असं कामाला आलेल्या माणसांना मी घरातच त्यांना जेवण करून देत होते। मग ते काही लोकांनी म्हटले की तुमचं जेवण छान आहे म्हटले, त्याच्यानंतर मग मी बचत गटामध्ये गेले, बचत गटामध्ये 100 रुपये भरून मग बचत गटामधनं महिलांनी आमच्या CRP वगैरे सगळ्यांनी सांगितले की तुम्ही काहीतरी तुमचं जेवण छान आहे, तुम्ही उद्योग करू शकता। तसं म्हणत आमच्या गटातल्या दुसऱ्या बाकीच्या पण महिला आल्या 5-6 जणी, कुणाच्या हातची भाजी छान आहे, कुणाच्या हातचा मसाला भात छान आहे, कुणाच्या हातची भाकरी, कुणाच्या हातचे पापड छान असल्यामुळे आम्ही 5-6 जणी एकत्र येऊन आम्ही हा उद्योग चालू केला। त्याच्यानंतर मी घराच्या बाहेर पडले, आता हे पहिल्यांदा मी स्टॉल लावलाय। तुमच्या घरच्यांचा विरोध होता का अगोदर घराच्या बाहेर पडण्यासाठी? नाही, विरोध असं नव्हता त्यांचा, पण करा म्हणत होते त्यांना, आम्हाला विरोध काय नव्हता, पण टेस्टी करावं जेणेकरून तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही बाहेर जाऊन कसं करणार, घाबरणार तुम्ही असं म्हणत होते, पण विरोध नव्हता आमच्या घरचा।